बघा या क्वेश्चनला कसं डील करता येईल. एका दुकानदाराने 100 छत्र्या 80 रुपयांना एक, 100 छत्र्या 80 रुपयांना एक याप्रमाणे विकत घेतल्या, म्हणजे 8,000 रुपये खर्च केले त्यांनी. इन्व्हेस्टमेंट आहे, कॉस्ट प्राइस आहे, बरोबर. आता छापील किंमत 100 रुपयाला एक याप्रमाणे ठेवली, ठीक आहे. मार्क प्राइस 100 रुपयांना एक, ठीक आहे. 60 छत्र्या त्यांनी छापील किमतीस विकल्या, म्हणजे 60 छत्री 100 रुपयांना एक याप्रमाणे विकली, म्हणजे हे 6,000 रुपये कमवले त्यांनी, ठीक आहे ना. आता टोटल छत्र्या किती आणल्या त्यांनी? 100 छत्र्या आणल्या होत्या. 60 छत्र्या विकल्या तर 40 छत्र्या उरल्या, आणि उरलेल्या छत्र्या 10% सूट. 10% सूट, सूट कधी पण डिस्काउंट नेहमी छापील किमतीवर दिला जातो. 10% म्हणजे 90 रुपयांना एक याप्रमाणे विकली. 9 चौक किती? 36, म्हणजे 3600 रुपये झाले. मला सांगा टोटल 6 आणि 3 किती? 9,600 रुपये कमवले त्यांनी, ठीक आहे ना. आता तर त्याने शेकडा नफा किती? आता मला सांगा 8,000 रुपये इन्व्हेस्ट होती, 9,600 झाले, म्हणजे 1,600 रुपये वाढले. 1,600 रुपये वाढले कशावरती? खरेदी किमती 8,000 वरती. गुणिले काय असणार? 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, हे शून्य, हे शून्य कटलं. 8 1 8, 8 2 16, म्हणजे किती टक्के नफा रे? 20% नफा. 20% नफा. कळल्या गोष्टी? व्यवस्थित कळल्या असतील. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.